नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। विधान भवनामध्ये मतदानासाठी उपस्थित रहा। सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना बजावला व्हीप। काँग्रेसचे 9 आमदार दादा गट आणि भाजपला मदत करण्याची शक्यता। अजितदादा गट काँग्रेसचे 5 तर भाजप काँग्रेसचे 4 आमदार फोडणार, सूत्रांची माहिती। मवियामध्ये तिन्ही पक्षाचा सर्वसमावेशक फॉर्म्युला तयार। इतरही आमदार संपर्कात, आम्हाला भीती नाही। महायुतीच अडचणीचा विषय, आमचे सर्व उमेदवार विजयी होणार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना विश्वास। आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात, मला माझ्या आमदारांवर पूर्ण विश्वास। विधान परिषदेवर अजितदादांकडून आमदारांवर विश्वास व्यक्त। पहिल्या फेरीतच आमचे सर्व उमेदवार जिंकणार, विधान परिषदेमध्ये आमचा 100% विजय होणार, अजित पवार गटाचा दावा। पावसामुळे मतदानाचा वेळ 1 तासाने वाढवावा। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान मतदानाची वेळ करा, ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची मागणी। प्रज्ञा सातव यांचं मुलीकडून औक्षण, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव विधान परिषदेच्या उमेदवार, आमचे सर्व आमदार मवियाला मतदान करतील, प्रज्ञा सातव यांना खात्री। माझा विजय निश्चित, दादरमध्ये सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर पंकजा मुंडेंकडून विश्वास व्यक्त। डिटेल झाली, मी समाधानी आहे। तर मवियाचे उमेदवार जे आहेत जयंत पाटील ते आता विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत। आता पाहूयात राजकीय बातम्या टॉप 9। मुख्यमंत्री शिंदेंची रात्री उशिरा आपल्या आमदारांसोबत बैठक। विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंचं आमदारांना मार्गदर्शन। अजित पवार गट पहिल्या पसंतीच्या कोट्यातच दोन्ही उमेदवार निवडून आणणार। 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं, विश्वसनीय सूत्रांची माहिती। भुजबळ काल कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित होते। कॅबिनेट बैठकीमुळे कालच्या पक्षाच्या बैठकीमध्ये भुजबळ उपस्थित नव्हते, अजित पवारांचं स्पष्टीकरण। कुलाब्यामधल्या हॉटेल ताज लँड्समध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक। देवेंद्र फडणवीसांकडून सर्व भाजप आमदारांना मार्गदर्शन। मुंबईच्या हॉटेल आयटीसी ग्रँडमध्ये उद्धव ठाकरेंच्या आमदारांसोबत बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या आमदारांसोबत चर्चा। मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी ठाकरे गटाची फिल्डिंग। महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून यायला हवेत। विधानसभेची निवडणूक आपल्याला मविया म्हणून एकत्र लढायची आहे, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना। कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीला 33 आमदार उपस्थित तर 4 आमदार गैरहजर। जिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर बैठकीला गैरहजर। यशोमती ठाकूर, संजय जगतापांनी बैठकीला हजर राहणार नसल्याचं कळवलं। मनोज जरांगींची आज जालन्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती रॅली आणि सभेमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या आयोजकांना नोटीस। आरक्षण मिळालं नाही तरी विधानसभेला सगळ्यांना पाडा, बीडमधला अन्याय करणारा एकही येऊ द्यायचा नाही, बीडमध्ये जरांगे पाटलांचं आवाहन।